म्हणजे त्याच्या दिले होते अच्छा 100 रुपये दिले त्याला. चला पहिला जोडा मैदानात तैनात. गणेश पाटील नॉन सायकलला शिवनाथ पाटील आणि नॉन सायकलला भावेश पाटील. पहिला गोलंदाज पहिले षटक प्रगती पदावर. पहिले षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार. शिवनाथ मनोज भैर येस आउटसाइड द्याष्ट पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. भंडार मारा चांगला चेंडू. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल डॉट बॉल. संघाची धावसंख्या 0वर. 4 षटकांचा सामना असेल आजच्या दिवसातला हा 8वा. तसेच या ठिकाणी ज्यांनी आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कृत केलेले आहे असे आमचे रोटरी क्लब ऑफ भिवंडी BKCचे अध्यक्ष ऋषिकेशजी पाटील दादा देखील उपस्थित आहेत. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढलाय. जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग स्टॉपला. चांगलं फिल्डिंग सीमारेशी लगत. ग्रेट फिल्डिंग सुपर फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. फक्त मिळेल 1 धाव. जिथं 4 धावा तिथं 1 धाव म्हणजे कन्वर्ट. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 1वर. अरे बाबा ये क्या है. काय मोबाईल विकायला आणले का काय. नाही ना जे आले एक एक आवड जाऊ की दुःख नाही तो. हे सगळ्यात उलट्या सोंड्याचे गणपती. नाही पण दाखवते म्हणून असे नाही. कधी बायका विकतात बघा कधी कधी. कुठलाही आयफोन पण विकतात. आयफोन हे स्टेज पे नाही का. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा जबरदस्त टायमिंग जबरदस्त ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला ट्रॅव्हल. मिळालं 1 धाव. संघाची धावसंख्या झाली तब्बल 2 धावा बिनबाद 2 आफ्टर 3 डिलिव्हरीज. चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी. भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ फक्त इनमिन 2 धावांमध्ये मदल मारू शकला. दिवसातला हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला. आणि हा यस ऑफ डिसमिसल. धक्का क्रमांक बसेल. पहिल्या विकेटचं पतन. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या किती 2वर. शिरीष बजागे. शिरीष बजागे. यस उद्याचा जो लॉट्स आहे थोड्याच वेळा तुमच्या समोर आम्ही सादर करू. पहिला सामना कोणाचा असेल कोणाची ही लाड केली जाणार नाही. ही PPL आहे. कोणावर ही अन्याय. आणि हा फुलटा चेंडू अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. खरं म्हणजे हा चेंडू असे चेंडू फार बऱ्याच ठिकाणी फसवतात. जयेश हो हो क्लीन बॉल त्रिबलाची लोअर फुल टॉस. बघा पहिला बीट झाला होता. नंतर मात्र क्लीन बॉल त्रिबलाची पितल उघड्यावर दांडी गोल झाली. आणि हा पहिला धक्का. दुसरा धक्का हो गया. दुसऱ्या विकेटचा बदल. सेकंड विकेट. द सेकंड व्हिक्टिम डिमॉलिशन मॅन. धावसंख्या फक्त इनमिन 2 धावा 2 बाद 2 अशी वाताहत यातायात पडझड दारुणावस्था भग्नावस्था. ऋतिक सुरेश पाटील आणि आमचे विकी वाकडे यांचा जबरदस्त प्रयत्न. हा विकी वाकडे इंजिनियर झडपी मध्ये आहेत. जिल्हा परिषद मध्ये इंजिनियर आहेत ते.
येस, पैसा फेको तमाशा देखो सगळीकडे आहे होते. ऋतिक पाटीलची 14 एकर जमीन आहे इकडं बाजूला. हा मस्कर नाही करत, 14 एकर जमीन आहे ना कोट्याधीश. काय रे? अच्छा अच्छा. चल नवीन गोलंदाज शिरीष क्रिश. काय कसलं नाव रे ख्रिश्चन. हे सगळीकडे असं आहे, सगळं कॉकटेल आहे हो. बघा आंब्याच्या कलमाला कसं फणसाचं कलम, आंबे पण खा ना फणसाच्या घरी पण खा. आमच्याकडे पण असं एक रॉबर्ट भोईर. इथं पण रॉबर्ट आहे कोणतरी ना. आणि हा येस डावखऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा ऑनसाईडला टोलवायचा होता. बॅटच्या रडारमध्ये संघाची धावसंख्या झाली तब्बल इन फक्त 4. 2 बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य माफक. पहिल्या षटकात देवाला हवा फक्त इनमिन राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका मिड विकेटला चेंडू जाईल. वेगाने झेपवलाय चेंडूवर, मिळेल फक्त 1 धाव. जिथे 2 धाव एक मध्ये कन्वर्ट. व्हॉट अ ग्रेट थ्रो ऑन दी डायरेक्ट स्टंप ऑन दी. धाव आलेल्या 5 वर. उद्याचा लॉर्ड्स आहे. चेक उद्याचा लॉट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्वांनी लक्ष द्यायचं. उद्याचा लॉट पहिली मॅच उद्या SG वर्सेस जयेश इंटरप्राइजेस अशी असेल. ठीक आहे, जी आजची पेंडिंग मॅच आहे ती उद्या आपल्याला खेळवायची आहे. टॉप 6 मधली पहिली मॅच B1 म्हणजे पाटील 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम C1 म्हणजे आशुराज इंटरप्राइजेस. पहिली मॅच म्हणजे तुमची टॉप 6 मधली पहिली मॅच म्हणजे सेकंड मॅच दुसरा देईल. त्यानंतर दुसरी मॅच A2 जानकी इंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्टमध्ये आत्ताची विजेता टीम जानकी इंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये खेळेल. आणि त्यानंतर A1 ऋग्वेद 11 अगेन्स्ट उद्याच्या पहिल्या मॅचची विनिंग टीम. चला तर उद्याचा तुम्ही जो पोल बघितला त्यांना बरोबर लवकरात लवकर या प्लीज, जेणेकरून आपल्या 5-5 षटकांचे सामने होतील. तुम्हाला विनंती करतो प्लीज करा. मॅचेस आपल्याकडे फार कमी आहेत. आजचा मात्र शेड्यूल मोठा होता. चला धावा झाल्या 7 धावा. 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला बॉलिंग मार्क वर तयार. अतिशय चांगली स्पर्धा. आणि हा हुक केलाय पुन्हा चांगलं टायमिंग, चेंडू जाईल सीमा रेषे लगत. चांगलं फिल्डिंग पुन्हा एकदा लकी बजागे. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिळून विकेट. धावसंख्या झाली तब्बल 9 धावा. स्कोर बोर्डवर 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 विकेट्स 2 ना 9 फॉर 2. अतिशय कमी. आता मात्र अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, ठोकाठोकी करावी लागेल. यस पुढून ठोका मागून ठोका, पण ठोका ठोका म्हणजे षटकार आणि चौकार मारा फक्त, बरोबर की नाही. केवळ ऐको नाही. अच्छा 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 म्हणजे तो नसताना म्हणजे गरज त्याची गरज काय आयकॉनची. तो नसताना मग तुमचा संघ अजून मजबूत आहे. साहिल शेलके देखो हा बदली कामगार, पण हा धोका आहे कसं बदली कामगार कधी ठेवायचं नाही, तुमच्या नोकरीवर घेता येईल. येस लकी. आणि येस धावचित रनआउट. येस टीमसाठी बरेच विकी वाकडे असतील, आमचे साहिल असतील, आमचे ऋतिकची जाम मेहनत आहे. शिरीष बजाके. येस ही जोडी आहे विकी वाकडे आणि ऋतिक, म्हणजे एकवेळा नरेंद्र मोदी दुसऱ्या बद्दल आहे अमित शहा. ही जोडी आहे. आणि रत्नेश भाई सगळे भाई आहेत. उद्या मात्र ऑर्केस्ट्रा आहे.
सर्वांनी. आणि उद्या जेवण आहे ना व्हेज, टोटल प्युअर व्हेज बिर्याणी का, व्हेज बिर्याणी. आज मात्र जेवण मात्र थोडंसं हे केलं नाही का, चिकन होता म्हणून जरा जेवण थोडं 2-2 वेळेला हात मारला वाटतंय. हां, कमलेश पाटील जे पहिल्या पंक्तीला बसतात ना ते दुसऱ्यांदा जेवतात, असं माझा निष्कर्ष आहे. आय एम ऑब्झर्विंग मेनी टाइम्स. जेवण एकदम टॉपचं होतं मात्र, त्यांचा कोणी कमलेश पाटील हात धरणार नाही. असे कुक पाहिजे हो, हल्दी बिल्दीमध्ये असतील ना. येस 500 काय. कमलेश पाटील तुमच्या हाताला मात्र चव आहे. दालमुंडी बनवतात का, क्या बात आहे. अच्छा अच्छा, नाही म्हणजे नंबर वगैरे द्या काय, आम्हाला विचारतात ना कोण दालमुंडी बनवणार आहे का. तर आमच्याकडे नवीमध्ये दालमुंडीचा प्रकार नाही ना. हे प्रकार इकडे कल्याण डोंबिवली तुमच्या भिवंडी साईडला. चला बॉलिंग मार्क होता यार, षटक क्रमांक सूरज, तिसरं षटक सूरज जोशी बॉलिंग मार्क होता या सगळ्याच्या बाजूला. तिसरं षटक प्रगती पदावर, लेफ्ट आर्म. हो हो, चांगला चेंडू पुन्हा ते लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑनसाईडला, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. पुन्हा त्या झेपावले बंद 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिन विकेट. तुल्यबळ लढत, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ एकामेकाच्या विरोधात. विपक्ष प्रतिस्पर्धी. धावा झाल्या 13 धावा, 3/13, 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3-13. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आकाशनचे आमचे ऑपरेटर. आणि हा येस पुन्हा एकदा, आणि ह्या मिळते 4 धावा. डीप मिड गेले, चेंडू गेलाय, दमदार स्ट्रोक. खरं म्हणजे फील्ड व्हायला हवा होता, म्हणून हे सीमादेशाने नेहमी कधी बुटके बिटके ठेवायचे नाही, उंच ठेवायचे. बुटके तुम्ही आणून काय फायदा करायचा, त्याने इकडे स्लिपला ठेवायचे आहेत. ते कसे घुसू शकतात, कुठल्याही फटीतून भोकातून कसेही घुसतील. धावा झाल्या 17, 17 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. मी पिंपळगावला धन्यवाद देतो. तुम्ही आता पहिल्यांदा, म्हणजे माझं ही दुसरी मॅच आहे, एकदा गोवे प्रीमियर लीग GPL, नंतर PPL. हो हो येस, आडवा पट्टा, 4 रन्स. चांगलं टायमिंग, डिपिश गलीला चेंडू फरा, चांगलं टायमिंग, स्विच केलाय. चेक बघा, यानंतर एक मॅच खेळवली जाणार आहे. टीम जयेश इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम SG इंटरप्राइजेस. दोन्ही टीम्स आपण तयारीत राहायचं. आणि मला वाटतं विदेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. जर आणखीन एक चौकार मारला तर डॉक्टर जयेश शेगे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश. क्या बात, आणखीन एक चौका जर मारला 1000 रुपयाचे कॅश प्राईज. जाता जाता आडवा हात मारा. कारण पुन्हा या संध्या 15 येत नसतात. एक चौका झाला, अजून एक ठोका. हो हो, पुन्हा आता बिहाइंड द विकेट. आणि वाटते फलंदाज बाद आहे का, यस इज आउट. खरं म्हणजे तुम्ही पहिली धाव जास्त जोरात घ्यायला हवी, ती जलद गतीने, तर दुसरी धाव पूर्ण होते. येस DRS. काय रे बाबा, कोण थांब रे बाबा, याला जरा जाऊ दे आतमध्ये. नाही नाही, बघू द्या ना, जरा घुसू द्या, जरा घुसून बघू द्या, जरा झूम करा. चला त्यांचे प्लेयर असलेलं घ्या ना बाबा, मग टॉस करून घ्या. या जरा साहिल, एक इनिंग नंतर झाले. आता एक इनिंग असले, आता दुसरं षटक तिसरं षटक चालू आहे. चला, 2 संघ कुठले आहेत.
येस, बॅट्समन इज नॉट आउट. क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे. फलंदाज शाबूत सलामत अल्बेल आबादे अब्बास सुजलाम सुबलाम. चांगला निर्णय. जो आमचा रिव्ह्यू सिस्टम फुटेजच्या आधारे जो निर्णय दिला तो अतिशय चांगला निर्णय, कौतुकास्पद निर्णय दिलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in याची खासियत आहे, क्वालिटी आणि क्लिअरिटी. हो हो, पुन्हा एकदा लॉट केलाय. संध्याकाळच्या वेळेला आलेला हा जबरदस्त चाबूक शॉट, भिंगरी शॉट फ्रॉम सिद्दीक बाबे. एकोणतीस शेवटचा षटक एजंडा असेल. दोन्ही संघ जे शेवटची मॅच. पुन्हा एकदा झेपवला चेंडू गेला शॉट कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 3/30 आणि षटक क्रमांक तिसरं अजूनही प्रगतीपथावर आहे. अजूनही बॉल बाकी आहेत. तिसरं षटक फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या 2, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि तिसऱ्या षटकात ह्या 19. म्हणजे हे षटक फार अतिशय मागडे षटक. तकला दो बॉलिंग अटॅक. खरा मारा, दिशाहीन मारा, सदोष मारा, अवैध मारा, नकारात्मक निगेटिव्ह बॉलिंग अटॅक. 19 धावा तब्बल कुठल्या 2 षटकामध्ये फार कमी धावा होत्या. आणि राहिलं शेवटचा अंतिम आखेचं. या षटकामध्ये जर 15-20 आल्या तर लाईव्ह आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ओनर आहे तेजस भोईर फ्रॉम मानेरे आणि ऑपरेटर प्रणयी बेडेकर अगासन आणि मेन कॅमेरा दीपांशु भोईर, मेन कॅमेरा आणि साईड कॅमेरा हर्ष शेलार. अशी ही टीम, जो स्क्वॉड आमचा लाईव्हचा आहे. येस, अजूनही 2 जर असतील म्हणजे 4 कॅमेरे कधी लावतात ना. उद्या 3 आहेत. हां, उद्या कॅमेरा या आहे ना, पण उद्या ऑर्केस्ट्रा पण त्यानं एक लागेल स्पेशल. ड्रोन पण आहे का? अच्छा अच्छा, सगळं उद्या खरी मजा आहे. मग आम्हाला उद्याच बोलावलं पाहिजे होतं. चला, धावा झाले 30. जय भोले नाव घेणं दारू प्या मरणाची. उद्या ड्राय डे, आताच पिवा का. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. भोलेनाथ साहिल बोला काय ऑफर आहे ती. येस, पहिल्या हातानं पुन्हा त्या चेंडू निघून गेला. जोराने गॅपचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. बोलता बोलता चेंडू आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली चौकार. धावा झाला 34. चौकार आला तर सन्मान्य डॉक्टर शेलके, जय शेलके साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज. मगाशी म्हणले लावले होते, परंतु ते फलंदाज बाद झाला नंतरच्या चेंडूवर. यस, षटकार आला ते 1000, चौकार आला ते 1000. ओहो, येस, आउटसाइड द लेग स्टिक. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धावेचा इशारा. आणि गेल्या वर्षीची जी चॅम्पियन ज्यांनी जेतेपद पटकावलं होतं ती लाईफलाईन 11 डॉक्टर जे जी शेलके यांचा हा संघ असेल. लाईफलाईन हे तुमचं हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल. हो हो, पुन्हा एकदा चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 36. आणि 1000 रुपयाचे कॅश प्राईज नयनला. येस, त्याला देखील मिळतील 16. आणि हॅपी बर्थ असावा बहुतेक. कोणता आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. अवंतर धावसंघ, संघाची धावसंख्या 37. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉल्स टू गो. यस, विकी वाकडे जरा स्पीडअप करा प्लीज. करा याच्यानंतर एक मॅच अजून बॅलन्स आहे.
हो हो, चांगला चेंडू, पुन्हा कमबॅक, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. 3 बॉल बाकी आहे, 3 बॉल्स टू गो. तर याच्यानंतर शेवटचा सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. कोण आहे कॅप्टन? कोण कोण? ऋतिक पाटील तिकडे आहे. ते कुठे आहे ऋतिक पाटील? या ऋतिक भाई, आइए उठी जरा. लास्ट 2 बॉल. स्कोर झालाय 38 रन्स. MIDCचा हा एरिया संपूर्ण आहे. आणि हा लॉफ्ट केलाय, लंबा चौडा लांब पल्ल्याचा हा दमदार सिक्सर. ग्लोरियस, चार्मिंग, उत्तुंग फटका, जबरदस्त आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार, नेत्रदीपक फटका. 6 धावांसाठी 6 रन. आणि मानकरी ठरलाय तो भन्नाट फलंदाज, धावांचं मशीन विदेश. इज बॅटिंग ऑन 34 मॅरेथॉन इनिंग. आणि हा यस आणखीन एक ठोकायचा आहे, परंतु आणखीन एक चौकार, षटकार, चौकार. याला काय चौकाला आहे की नाही? चौकाला किती साहेब? 1000. बरं आहे, टोन गेल्याला बैलाला एकच किंमत नाही का? झाल्या धावा तब्बल 49. आणि जिंकण्यासाठी टार्गेट 50 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकार करायच्या 12.5 धावांचं टार्गेट. या धावा कशा चेस होतील याचं पुढचं विवरण करण्यासाठी एक तंत्रशुद्ध समालोचक आणि अभ्यासू समालोचक आमचे परम मित्र सुनीलजी पवार यांना विनंती का आपण कृपया माईकचा ताबा घ्यावा. यस यस, थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल टॉससाठी यायचा. मी डॉक्टर जयेश शेगे आणि डॉक्टर कल्पेश भोईरे साहेबांना विनंती करेन टॉससाठी यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, कारण की यानंतर अजून एक सामना आपण पाहणार आहोत आणि लीग स्टेजचा तो शेवटचा सामना असेल. म्हणजे आज क्लिअर होऊन जाईल की टॉप येस, थँक्यू सो मच. टॉस या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टीम SG एंटरप्राइजेस ठीक आहे, नाही जास्त वेळ घेत. टॉस जिंकला, फक्त डिसिजन सांगायचा. आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. सो लगेच या मॅच नंतर तुम्ही तयारीत राहायचं. सर्व खेळाडूंना तुम्ही बोलवून घ्या आणि मॅचला पुढील मॅचसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ऑर डू कॉमेंट्री बॉक्स. यस, लगेच बॅटर पाठवायचे आहेत. पाहतोय की आपण प्रथम बॅटिंग करताना लाईफ लाईन टीमनी जो टार्गेट उभं केलेलं पाहतोय आपण. G11 या टीम समोर 50 धावांचं आव्हान आहे. आणि जर आदित्य पहिला पण एवढं मोठं आव्हान नाही आहे, पण संध्याकाळचं सत्र असल्यामुळे हवेचा वेग कमी असतोय आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे. पाहतोय पण मंद हवा आहेत, कुठं दिसत नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये बॉलरला संधी असते की त्याचा फायदा उचलून घेण्यासाठी. चला बॅटर लगेच पाठवायचे. वाटते की या टीमकडे 40+ चा एक खेळाडू अतिशय चांगला आहे
आणि एक रेग्युलर अशी ही जोडी निश्चित व्यासपीठावर जे पाहतो की आपण डॉक्टर साहेब विराजमान आहेत, त्यामध्ये जर विचार केला आपण जयेश शेलके सर आणि कल्पेश डॉक्टर साहेब आहेत. आणि खऱ्या अर्थानं दादा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आपण हिंदू संस्कृतीमध्ये आहे की आपण देव मानतोय, पण खऱ्या अर्थाने देव जो कोणी असेल तर डॉक्टर लोक देव असतात. कोरोना काळामध्ये डॉक्टर साहेबांना सलाम असेल की आपल्या जीवाची पर्वा न करता उच्च कोटीचं जो योगदान दिलेलं आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं माझ्या मनात जो भगवान देव असतो तो डॉक्टर लोक असतात. असे दोन डॉक्टर पाहतोय आपण व्यासपीठावर पाहतोय आपण. सामन्याला सुरुवात करणार आहोत 4 षटकामध्ये एका चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. मोठं आव्हान उभं केलंय, पण समोर संघ खूप चांगला आहे पाहतोय आपण. दोन्ही टीमसाठी डू और डाय ची परिस्थिती निर्माण झाली आहे. इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. पॅक क्राऊड पाहतोय आपण. अक्का पिंपळगाव खेलेगा हे दोन सातत्याने आपण ऐकतोय आणि कालपासून अक्का पिंपळगाव गाव पाहतोय आपण एकाच पटलावर आणण्याचं कार्य केलंय पाहतोय आपण. सिव्हिल इंजिनियर जिल्हा परिषदमध्ये निश्चित सिव्हिल विभागामध्ये आहे तो असे विकी दादा. त्याचबरोबर पाहतोय की ऋतिक पाटील, त्यानंतर सिरीज बजाके, रत्नेश भोईर आणि विराज भोईर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पिंपळगर यांच्या माध्यमातून 3 दिवसीय ही लीग आपण पाहतोय आणि ती आता मात्र हळूहळू समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय. लीग फेरीचे पहिले टेस्टचे सामने समाप्तीकडे वाटचाल होते. ओव्हर टू द साहिल. यस, या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायतचे कनिष्ठ लिपिक नितीनजी भोईर यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान शुभ आगमन झालंय आमचे ग्रामपंचायतचे एक ज्युनियर लिपिक म्हणून ज्याचा उल्लेख करतो असे आमचे आदरणीय कणिक नितीन भोईर दादांचं शुभ आगमन झालंय. करूया आपण त्याचं शब्दाने स्वागत. या दादा आपण व्यासपीठावर सामना एक भन्नाट स्थितीमध्ये घेऊन जाईल का? हाय क्वालिटीचा टेम्परेचर वाढून सामना पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना इथं पाहायला मिळेल? जीत 11 टीमकडे 24 बॉलमध्ये 50 धावाची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल राईट द विकेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रश्न, पाचीचा प्रश्न होता, आपण ती अपील फेटाळून लावली आणि त्यापूर्वी मात्र एका चुकीमुळे इथे मात्र दुसरी धाव होईल काय? पण बॅटरचं लक्षण नव्हतं, कदाचित दुसरी धाव झाली असती, पण जर त्याला मतून लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र या बॉलवरती प्राप्त झालंय. खातं उघडलं गेलं. इथं मात्र पाहतोय आपण बॅटिंग करणारा संघ जो म्हणजे जीत 11 या टीमचं खातं उघडलं गेलं. पॅक क्राऊड, प्रत्येक खेळाडूचं खूप मोठं योगदान. खास करून अजून तर मी म्हणेन की या 2 खेळाडूचं प्रदर्शन खूप उच्च कोटीचं पाहायला मिळालेलं आहे. युवा खेळाडूमधून जर विचार केला अजून एवढं छान खेळ नाही पाहायला मिळाला. सुरेख फटका, काय क्लास आहे, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा कव्हर ड्राईव्हचा चौकार. वाह वाह वाह. बॅटमधून अतिशय अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा रेषा फरार झाला होता. चांगली सुरुवात. पहिल्याच बॉल नंतर पाहतो की आपण आता माझा दुसऱ्या बॉलवर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होताना एका क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन बाउंड्री लाईन. आता मात्र पाहतो की मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये नवेचा चांगला फटका, चौकाने खातं उघडलंय स्वतःचं. पुढे येऊन हा फटका डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण. अतिशय सुरेख फटका पाहतोय. ज्या प्रकारे नैनी यांनी परिवर्तन केलं तर क्षेत्ररक्षणामध्ये त्या प्रकारे क्षेत्ररक्षण होता. तिथं 2 धावा कंप्लीट करतोय. परत एकदा या बॉलवरती बॅटर नवेश. टीमची धावसंख्या का होईना आता मात्र चांगली पाहतोय आपण. बिनबाद 7 धावा धावफलकावरती. ये तो सिर्फ नवेश की याकी है, सन ऑफ भिवंडी सूरज जोशी की एंट्री अभी बाकी है आणि आज त्या खेळून सुद्धा प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. फुलटॉसवर फटका, चांगला फटका आहे, सजवलाय. आउटफील्ड दमदार, फक्त चेंडू वाटण्यासाठी धावणार धावणार धावणार. पंच सांगतात सीमा रेषा पार पार आला हा चौकार. सो मच. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जे आपण जेवढे कटआउट्स पाहतोय ते कटआउट्स आम्हाला बनवून दिलेले आहेत ते आमचे साई हर्ष ग्राफिक्सचे प्रोप्रायटर प्रमोद दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमोद दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं आगमन आणि काय क्लास फटका. आता मात्र मला वाटतं की नवेच एक टेक्निकली पॉवर नंतर या गावाचा एक टेक्निकली बॅटर पाहतोय आपण. सज्ज होताना ओहो हा फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना तिथं मात्र लॉंग ऑनचा क्षेत्र जातोय, फील करतोय आणि या बॉलवरती सुद्धा आल्या त्या 2 रन्स
कमालीची सुरुवात पाहतोय आपण नवेश या बॅटरच्या माध्यमातून. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन नवेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. क्लास बॅटिंग, 2 चौकार आले अतिशय चांगल्या बॉलवरती. बॉल खराब नव्हते, फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगल्या बॉलनी मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या 13. PPLचा जर विचार केला आपण खऱ्या अर्थानं पडद्याच्या पाठीमागचा हिरो जो कोणी असेल आमचे अनंता दादा यांचं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती जर पहिले आपण आदित्य तर चांगली सुरुवात आहे. बिनबाद तब्बल 13 आणि सरासरी जी पाहिजे ती सरासरी त्याने पार केलेली आहे, पण अजून दिल्ली कापी दूर आहे, कारण की एक षटक सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाणार आहे. छान स्कोरिंग करताना पाहतोय की आज सकाळ कालपासून रोहनता होता. आज आमच्यासोबत आदित्य, कधी कधी नवीन सुद्धा येतोय, नयन येतोय. नयन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगले स्कोरर आहे आणि भिवंडीमध्ये स्कोरर कॉमेंटेटरला खूप खूप काम आहे. आजच्या घडीला उद्याच्या दिवसाला कमीत कमी 5 कॉमेंटरची मागणी होती, पण कॉमेंटर भेटत नाहीये, स्कोरर भेटत नाहीये. एवढा भिवंडी टेनिस क्रिकेट आपण अफाट लोकप्रियताचा आहे आणि त्यामुळेच रोजगार संधीसुद्धा निर्माण झालेली आहे. हे कशामुळे? जे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून. चला सराव थांबवायचा आहे, कारण की नंतर अजून एक सामना आहे मित्रांनो येणार आहे. इथून मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समीकरण मित्र म्हणे की सध्या बेनिफिट जर पाहिला आपण जीत 11 टीमकडे जातोय. विकेट प्राप्त करावं लागेल. 22चा पहिला चेंडू सोडून दिले, पंच आमच्याकडे वळतील. निश्चित नयन नाखुश असेल या बॉलवर. एक सिंगल आली या बॉलवरती. टीमची धावसंख्या आता मात्र 14. 6 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 50 धावाचं बरोबर टार्गेट आपण पाहतोय. तो स्वीकारताना नवेश सारखा एक युवा स्टार बॅटर अतिशय उच्च कोटीची बॅटिंग करतोय. आज पवनने सुद्धा अतिशय अप्रतिम प्रदर्शन केलं. काल गोल्डन षटकार ठोकला होता आणि आज सुद्धा बॅक टू बॅक 2 वेळेस मॅच. यावेळेस पाहता फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र स्वीकारलंय जेल. अशा तऱ्हेने पहिल्या विकेटचं पतन. बाद होणारा बॅटर ठरलाय तो मनोज. जर पहिले आपण 14 ओव्हर एक पहिला बॅटर बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण आणि त्यावर मात्र फासल्या गेलं. ग्रँड एंट्री आनंददादा पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. मला वाटलं आनंददादा की गाडी का सिरीज आहे का म्हणलं, चकित झालो. सूरज जोशी, चला वेळेचं भान ठेवायचं आपण, कारण की यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हरेज करायचा आणि ठीक आहे 5 वाजले आहेत. त्यासाठी आपला सहकार्य खूप लाख मोलाचं आहे. आज दिवसभरातून आपण ऐकलं एक आगळ्या वेगळीचे समालोचक क्रिकेटच्या पटलावर मनोरंजन म्हणून या समालोचकाकडे पाठला जाते, कारण की मराठी शब्दाचा भांडार आहे असे आमचे दशरथ पाटील सरांचा आवाज आपण अजून ऐकणार आहोत आजच्या दिवसामध्ये. स्वीपचा फटका सुरेख आहे, पण प्लेसमेंटिंग आहे, टायमिंग परफेक्ट होती फटक्यामध्ये, पण जागा जी निवडली चुकीची. स्कोरलेकडे ऑलरेडी एक क्षेत्ररक्षक होता, डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगा चेंडू गेलाय आणि पहिल्या बॉलवरती सामना करताना सूरज जोशीचं मात्र खातं उघडते स्वतःचं आणि टीमची धावसंख्या पुढे सकते ती मात्र पाहतोय आपण 15. आदित्य मी उल्लेख केला होता की एक षटक बॉलिंग करणाऱ्या टीमला वापसी करून देतो, म्हणजे लाईफलाईन टीमला वापसी करून देणार का हा षटक पाहतोय आपण. भावेश मारा करतोय पिंपळगर अँड या टोकाकडनं. दोन्ही चांगले बॅटर, A1 जोडी. या टीमची आणबाईशान जी असेल, एक टेक्निकली क्लास बॅटिंग करणारा, तर दुसरीकडे अनुभवाची कुठं कमतरता नाही आहे असा एक महान टेनिस क्रिकेट पिंपळगर गावामध्ये निश्चित एक हृदय आहे पिंपळगर गावाचा टेनिस क्रिकेटमध्ये. सनाव भिवंडी सूरज, हा फटका चांगला आहे की पात्र फसलाय. ओ माय गॉड, बघा त्याला लागला काय, दुखापत झाली काय, खूप हवेत झेपावत डाय मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र निशाण. ओ माय गॉड, काय फनी मुवमेंट आहे, बघायचं आहे विकेट किपरला सुद्धा.
कारण की असे क्षण आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहतोय. यस, ओके आहे. सर्वप्रथम पॉईंटचं क्षेत्ररक्षक, त्यानंतर मात्र पाहतोय की विकेट किपर थोडीशी दुखापत जाणवली असेल. ज्या प्रकारे पाहतोय की किमती विकेट होता, प्रयत्न भरपूर केला होता. दोन्ही तिन्ही खेळाडू सुरक्षित आहेत. सर 3 धावा कंप्लीट आहेत ना. जय सर इस गेंद पर 3 रन कंप्लीट. यस, 3 धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 18 धावा. हे बघा विनंती असेल आरामात खेळायचं आहे. सूरज जोशी आणि नयन भोईर गावासाठी गरज आहे. मॅचेस भरपूर बाकी आहेत ग्रामीणच्या. मात्र बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. या बॉलवरती धावसंख्या पाहतोय आपण 19. आता मात्र चांगलं षटक भावेश हाताळतोय. कमबॅक करून दिले टीमला पाहतोय. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक केलंय आतापर्यंत विचार केला आपण धावा खर्च केला त्यांनी 6-1 अतिरिक्त त्यामध्ये आहेत. चांगली बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय. दोन्ही टीमसाठी सामना डू और डाय ची परिस्थिती पाहतोय आपण. एक कडक सामना निश्चित पाहायला मिळणार आहे. इथून मात्र जर विचार केला आपण 50 एक चांगलं आव्हान आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर मात्र षटकामध्ये 6 आल्या. अजून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एक स्टायलिश टेक्निकल तंत्रसुद्धा बॅटर समोर पाहतोय आपण. नवेश भावेश मारा करतोय. लेफ्ट हँड गोलंदाज. फलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. पोहोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक. बघता बघता चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉईंट कडे रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हे बघा अजून एकदा आता मला वाटतं की तो क्षेत्ररक्षक निश्चित 3 धावा या कंप्लीट होताना या बॉलवरती. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आपण पुढे सरकताना आता मात्र 23 धावा. सॉरी 22 धावा आहे. धावफलकावर पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर 50 धाव सव्वाने. चांगले बॅटिंग करत आहेत दोन्ही बॅटर. एखादा विकेट प्राप्त करावं लागेल बॉलरला. आणि या दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. निश्चित कशा प्रकारे बॅटिंग करेल. सूरज जोशी एक मोठं नाव आहे, ब्रँड आहे, नाम ही काफी है. कडक फटका है भाई. देखो भाई देखो, सना भिवंडी के इस खिलाड़ी का षटकार देखो. काय कडक फटका मारलाय स्कोरलेगच्या वरतून षटकार.
कॅमेरामॅन आपण कॅमेरा इकडे करायचा आहे. चला वेळेचं सुद्धा भान ठेवायचे कारण की नंतर अजून एक सामना आहे. आजच क्लिअर होईल की टॉप 6 मध्ये कुठले संघ प्रवेश करणार आहेत. त्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. हा सामना असं वाटलं होतं की एक क्लोज फोटो फिनिशकडे पाहायला मिळेल, पण आता मात्र निश्चित आदित्य पाहतोय पण एकतर्फी सामना पाहायला मिळतोय कारण की 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपलकर पाहतोय आता मात्र 28 धावा आहेत. दरम्यान शुभ आगमन झालंय सन्माननीय किरण जोशी साहेबाचं आणि त्याचबरोबर अजय पाटील या दोन्ही दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजकांच्या माध्यमातून मी एकदा परत किरण जोशी साहेबांचं शुभ आगमन झालंय आणि अजय पाटील दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आणि प्रत्येक पिंपळगडचे आजीमाजी प्रतिष्ठित नागरिक तसेच गोवे गावाचे सुद्धा कोणी प्रतिष्ठित नागरिक असेल आपण सुद्धा या. नयनचा पहिलाच बॉल स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. विकेट किपर चांगली भूमिका पार पाडतोय. 12 चेंडूमध्ये अजून किती धावीची आवश्यकता आहे? एक चेंडू कम झालाय. अकरा 22चं समीकरण, अजून सामना संपला नाहीये. हा निर्णायक षटक ठरेल की कुठल्या टीमकडे सामना झुकला जाईल. नयन एक स्टार आहे, युवा आहे आणि अप्रतिम फुटवर्कचा वापर केलाय. काय क्लास फटका परत पाहिला आपण आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे 2 धावीने इथं मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 30, इथून मात्र 20 धावीची आवश्यकता येणार आहे. इथून बॉल शिल्लक आहे ते 10 बॉल 20चं समीकरण म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा कंप्लीट करावा लागेल टॉप 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी जीत 11 टीमला. जीत 11 जर म्हटलं भोलेनाथ पाटील दादाचा संघ आणि स्वतः टीम सोबत आहे, यावर स्वतः स्टीअर केलाय. दुरून हा फटका होता, गलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. अनिकेत आमचे सन्माननीय पहिलेच उल्लेख केला होता की देवाचं रूप ज्याला म्हणतात डॉक्टर साहेब जयेश दादा आहे, त्यांच्याकडून नयनला प्रति विकेटला 1000 रुपये. यस, एक खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं पाहतोय आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचं खूप मोठं योगदान PPL मध्ये पाहतोय आपण. वेळ काढून आपल्या टीमचा आनंद आणि खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी पाहतोय आपण. डॉक्टर साहेब एवढे सोपं नाहीये की एवढी वेळ देणं. सूरज सज्ज होते. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे का तिथं? झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. असे हा आपला पूलमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. एका क्षणी वाटलं होतं की झेल कंप्लीट करेल, पण जीवनदान मिळालंय सूरज जोशी याला आणि 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सकते ती 33. अजून 17 धावीची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 8 7चं समीकरण, पण कौतुक करावं लागेल नयनाचं ज्या प्रकारे मारा केलाय. सूरज आणि नावेश जोडीला थांबून ठेवले. काय कमालीचा सामना. हाय व्होल्टेज सामना इथे मात्र रंगताना पाहतोय. खचाखच भरलेला की डांगण, क्या बात आहे. पुढचा बॉल, या बॉलला मात्र अजून एक चांगला बॉल आहे, मजबूर केले आणि इथं मात्र गोल्डन विकेट ठरणार का? अप्रतिम बॉल होता, बोटा फिरवली आणि कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिस्पेसल. मोठा धक्का बसलाय सूरज जोशीच्या स्वरूपात. नवीन बॅटर रोहन येतोय. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 17 धावीची आवश्यकता आहे. हा चेंडू जर मात्र एखादा मोठा फटका आला तर जीत 11 टीम वापसी करेल आणि या बॉलवरती जर विकेट आला परत एकदा मात्र शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलाय. एका विकेटने कोण जिंकेल, कुठला संघ टॉप 6 मध्ये प्रवेश करेल, या बॉलवरती निश्चित एक मोठी किंमत मोजावी लागेल. बॉलर नयनला
चांगला बॉल आहे. प्रयत्न होता, पाचीचा प्रश्न विचारलाय आणि इथं मात्र एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना तालमेलची कमी पाहायला मिळते आणि इथं मात्र धक्के पे धक्का, अजून एक मोठा बॅटर बाद झालाय. कलाटणी दिलेला क्षण पाहतोय आपण. वा भाई वा, काय सामना रंगतोय. इथं मात्र पाहतोय आपण डीजे अक्षय जोशी आपण असाल तर आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. अक्षय जोशी आपण पाण्याचे बाटले पोचवायचे आहेत. यस, पाहतोय की फक्त चेक काय करायचं, कुठला बॅटर बाहेर आहे हे चेक करायचे. यस, तिसरे पंच आपण बघा की कुठला बॅटर पहिले बाहेर आहे की किंवा आतमध्ये आहे हे चेक करतील. काय कमालीचं षटक. वा भाई वा वा. बॅटिंगमध्ये फेल झालं म्हणून काय झालं, माझी ताकद गोलंदाजी 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 आहे हे दाखवलंय. स्टार ऑफ पिंपळगड टीमचा नयन यांनी अप्रतिम अटॅक केलंय. नयनसाठी कॅश प्राईज आलेली आहे डॉक्टर जय शेखे साहेबांकडनं. जी सुरतची विकेट त्याने काढली त्यासाठी हे 1000 रुपये कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेत. आणि नवेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. तिसऱ्या पंचाने आउट घोषित केले. मोठा धक्का बसलाय. 2 चेंडूमध्ये 2 मोठे बॅटर बाद झाले आणि असं वाटलं होतं की धावसंख्या आता मात्र 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे मित्रा, म्हणून एकूण 6 बॉल 16चं समीकरण आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. विनंती अशी लाईफ लाईन टीमचा संघटक मैं हूं ना, लाईफ लाईन मेरे साथ आहे ना, म्हणून या टीमचा उत्साह वाढलाय पाहतोय आपण. आणि मला वाटतं की लाईफ लाईन टीमचे सर्व डॉक्टर सन्माननीय जय शिल्के साहेब आणि कल्पेश भोईर हे पण डॉक्टर आहेत. डॉक्टरची एवन जोडी पाहतोय आणि त्यांनी सुद्धा आपल्या या PPL मध्ये मोठं योगदान दिलंय. बघा, वेळ जास्त खर्च होतीये. लाईफलाईन 11 वेळ थोडासा कमी खर्च करा जेणेकरून आपल्याला पुढची मॅच कव्हर करता येईल. 12 मध्ये 22 असताना असं वाटलं होतं की सामना सहज संपेल, पण जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत कोई छू लेता है. मैं नयन हूं, मैं झुकेगा नहीं, आंखों में आंखें बात करूंगा. नयन इज द ग्रेट ओव्हर हाताळलं. 6 बॉल 16चं समीकरण. पहिल्या 2 बॉलवरती सामना फिक्स होईल की कुठला संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. मोठी जबाबदारी बॉलर पाहतोय पण अनिकेत समोर बॅटर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो रोहन. 1 बॉल खाता उघडता आला नाही. अजून 6 बॉल ती करायच्या 16. पहिला बॉल घेऊन येते गोलंदाज अनिकेत पिंपळकर या टोकाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती कडक फटका पाहतोय, हवेत आहे आणि इथं मात्र स्वतःला झोकून दिले. अप्रतिम झेल. आता मात्र सर्व काही चांगल्या घटना घडताना लाईफलाईन टीम कडे पाहतोय आपण. क्रमांक जर पाहिला पण 6 वर आता मात्र तुलचेलमय आया पटावर हजी लावण्याचं काम करताना 24 मध्ये 50. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहिली आपण, तब्बल 28 आल्या. 12 मध्ये 22. त्यानंतर 2 बॉल जर विचार केले आपण चांगले होते. त्यानंतर मात्र एक किमती विकेट, तो गोल्डन मॅचची विकेट असेल ती म्हणजे सूरज जोशी या बॅटरची. नयन NB नयन भोईर, मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा 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 धमाका पाहतोय आपण. सातत्याने पाहतोय की आपण तो खूप छान रणनीती आखतोय मैदानाच्या आतमध्ये. नयन टाइम नाही आपल्याजवळ मित्रा. चल विकेट किपरच्या स्वरूपामध्ये पाहतोय आपण नयन भोईर या खेळाडूला. येणारे 5 बॉलवरती इथून मात्र पाहतोय 16चं समीकरण. षटकार मारावे लागेल येणाऱ्या 2 बॉलवरती, तर सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल बॅटर. पण अनिकेत यांनी पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलंय. चांगला बॉल, अतिशय अप्रतिम खोलट टप्प्याचा वाईड यॉर्कर. आणि आता मात्र येणारे 4 बॉल्स आणि 16चं समीकरण. 4 चौकार मारावे लागेल सामना जिंकण्यासाठी किंवा 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण कलात्मक बॉलिंगचा अंदाज अनिकेत यांचा पाहतोय. फुल चार्ज झालेला आहे लाईफ लाईन संघ. पहिले बॅटिंग अप्रतिम उच्च क्वालिटीची, त्यानंतर बॉलिंग हाय क्वालिटीची पाहतोय आपण. गजब की बॉलिंग का अटॅक इस वक्त लाईफ लाईन टीम की तरफ से.
बॉलर सज्ज होते अनिकेत. फुल टॉस. काय घडलंय, काय बिघडलंय पाहिजे या बॉलवरती. इथं मात्र निश्चित असं म्हणता येईल की एक सिंगल बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. आणि आता मात्र येणारे 3 बॉल आणि 15चं समीकरण. अप्रतिम षटक हाताळलंय. इथपर्यंत जर विचार केला आपण अनिकेत या बॉलरनी पूर्णपणे जबाबदारी दिली होती. कॅप्टननी ती जबाबदारी स्वीकारली. मनात आलं की नयननी ज्या प्रकारे बॉलिंग केली मी त्याच प्रकारे बॉलिंग करेल. बेस्ट बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. आता खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं आपण निश्चित जीत 11 टीमचे पाठीराखे किंवा खेळाडूच्या चेहऱ्यावर उदासपणा आपण सातत्याने जाणवतोय. क्लोज मॅचेस जीत 11चे पाहायला मिळाले. यावेळेस पाहता परत एकदा फुल टॉस होता, उचित फायदा घेता आला नाही आणि इथून मात्र पराभव अट्टल झालाय जर विचार केला आपण. आणि इथे मात्र 2 डावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 1 शॉट म्हणजे एकच. आता इथं मात्र निश्चित अजून पराभव अटल आहे कारण की 2 बॉलवरती आता मात्र धावा आहे त्या 14 धावांची आवश्यकता आहे. असे फटके नाही की एका फटकेला 7 मिळेल. असं वाटते की PPLचा पहिला पर्व त्यामध्ये विजेता होता सूरज जोशी. सेकंड पर्वमध्ये सुद्धा विजेता होता पण आता मात्र तिसरं पर्व त्याला हॅट्रिक आता येत नाही काही पाहायचंय. कडक फटका आहे भाई पण सरळ हातात आहे आणि चांगलं झेल नाही. इशारा आलाय हा षटकार. आठ धावेची आवश्यकता. 1 बॉल 8. एकांना बिमर त्यावर घेऊन जाईल 1 धावा तर निश्चित जरजरला महत्व नाहीये पण कौतुक करावं लागेल. अनिकेत यांचं एक खराब चेंडू आता टाकला त्यावर षटकार वसूल केला बॅटरने. 1 बॉल 8चं समीकरण. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. अनिकेत सज्ज होताना आणि सज्ज होणार आहे पुढच्या सामन्यामध्ये. जुनं ते सोनं म्हणतात ना अंकुश. कठीण अग्निपरीक्षा असेल. एक बॉल 8. गती परिवर्तन स्विफ्टचा फटका आणि टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय लाईन टीमनी. वा हार्डलक का सन ऑफ भिवंडी सूरज जोशी ऑल टीम. तुमच्यापेक्षा चांगला क्रिकेट खेळला प्रतिस्पर्धी संघ त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देणं गरजेचं आहे. हार्डलक तर लगेच शतक लावून घ्यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंग आणि बॉलिंगचं प्रदर्शन केलं. जर विचार केला आपण तर बॅटिंगचं प्रदर्शन करताना विदेश ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. विदेश आपण याला मैदान खाली करायचंय. नयन टीम मीटिंग नंतर करा आपण. चला बाहेर या. चला नयन आपण बाहेर यायचंय. चला लगेच आपण मैदान खाली. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय विदेश आपण या.